भारतामध्ये एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरचं प्रमाण किती? 54%. जगभरात सर्वात जास्त एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर हे भारतामध्ये आहेत. पूर्वीच्या काळात अफेअर करायचं झालं तर वय लागायचं, संधी लागायची, धाडस लागायचं. आता काहीच लागत नाही. एक मेसेज आणि अफेअर चालू. सर्वात जास्त अफेअर जी होतात ती कामाच्या ठिकाणी होतात. कोणत्या वयामध्ये जास्त अफेअर होतात? प्रश्न नाजूक आहे. अफेअर वेगवेगळ्या प्रकारचे असू शकतात का? अफेअर म्हणजेच शरीर संबंध म्हणजेच अफेअर का? डिजिटल अफेअर म्हणजे वेगळंच आहे. सेक्स टेक्सिंग तुम्ही ऐकलं असेल. सेक्स चॅट होणं, रोमॅन्टिक गप्पा मारणं, परस्पराशी कधी नाही भेटणं, डिजिटल एकमेकावरती प्रेम करणं, अगदी व्हिडिओ कॉल, व्हिडिओ चॅटिंग इथंपर्यंत ते अफेअर असतं. अफेअर होऊ नयेत म्हणून काळजी घेतली पाहिजे. आणि ती काय काळजी घेतली पाहिजे मी तुम्हाला सांगेन. अफेअरमध्ये फेअर असं काहीच नसतं. अफेअरमध्ये फक्त फिअर आणि टीअर्स असतात. एक प्रश्न विचारतोय. तुम्ही आपल्या जोडीदाराला शेवटचं तुम्हाला कसं वाटतंय, तुला कसं वाटतंय हा प्रश्न कधी विचारलाय? आठवतंय? नाही आठवणार. कारण आपण इतके बिझी झाले आहोत की आपल्या जोडीदाराला तुला कसं वाटतंय, तू कशी आहेस विचारायलाही आपल्याकडे वेळ नाही. पण एका दिवस काय होतं, अचानक स्क्रीन दिसते, एखादा मेसेज दिसतो आणि तळपायाची आग मस्तकाला जाते किंवा आकाश कोसळतं. अशाच काही घटना, असेच काही अनुभव ज्याला आपण जज करणार नाही, ज्याला आपण वाईट चांगलं बोलणार नाही, त्याचं ॲनालिसिस करून त्याच्याविषयी आज आपण संवाद साधणार आहोत. तर आजच्या काम संवाद लाजेपासून जागृतीकडे या भागात एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर मतलब विवाहबाह्य संबंध याच्याविषयी आपण मनसोक्त चर्चा करू आणि त्यात काय मार्ग काढता येतील त्याबाबत मार्गदर्शन करू. भारतामध्ये एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरचं प्रमाण किती? 54%. 54% हा आकडा जगभरामध्ये सर्वात जास्त आहे. जगभरात सर्वात जास्त एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर हे भारतामध्ये आहेत. काही संशोधन, खास करून ग्लेडन यांनी बेंगलोरमध्ये सर्वेक्षण केलं. त्याच्यामध्ये त्यांना आढळलं गेल्या 5 वर्षामध्ये बेंगलोरमध्ये एक्स्ट्रा मॅरिटलचं अफेअरचं प्रमाण 3 पटीनं वाढलं गेलेलं आहे. तर तुम्ही म्हणाल हे खरोखर असं आहे का? आणि हे फक्त शहरामध्ये आहे का? नाही. शहराचे मध्ये सर्वे झालेले आहेत, पण शहरामध्ये गावागावामध्ये विवाहबाह्य संबंधांचं प्रमाण वाढलं आहे. कारण काय? निश्चित सांगता येणार नाही. बरीच सारी कारणं असू शकतात. पण एक कारण, एक मनोविकार तज्ज्ञ म्हणून मला असं जाणवतं आहे, 2018 साली कोर्टाने अडल्टरी म्हणजे हा गुन्हा नाही हे घोषित केलं. आणि त्याच्यानंतर डेटिंग ॲपवरती 734 पट लोकांची नोंदणी झाली आणि डेटिंग ॲपचा बिझनेस हा खूप जोरात सुरू झाला. म्हणजे आपल्याला थोडक्यात असं सुचवता येईल किंवा म्हणता येईल किंवा निष्कर्ष काढता येईल की लोकांना पूर्वी ॲटलीस्ट कायद्याची तर भीती होती. आता अडल्टरी हा गुन्हाच नाही, तर अफेअर केला तर कुठला गुन्हाच होणार नाही, अशी काही समजूत किंवा मानसिकता काही लोकांची झाली असू शकते असं आम्हाला म्हणायचं आहे. आणि त्याच्यामुळे भारतामध्ये एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरचं प्रमाण वाढलं आहे. पण ते एकच कारण आहे का? नाही. हा व्हिडिओ पूर्ण पहा. या व्हिडिओमध्ये एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरची कारणं काय, कोणकोणत्या पद्धतीने होतात आणि त्याचे परिणाम काय होतात हे आपण सर्व उलगडून सांगणार आहोत. तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. तर आपण आता पुढच्या मुद्द्यावरती येऊ. अफेअर का वाढतात? खरी कारणं. टेक्नॉलॉजी. हो, टेक्नॉलॉजी. पूर्वीच्या काळात अफेअर करायचं झालं तर वय लागायचं, संधी लागायची, धाडस लागायचं. आता काहीच लागत नाही. एक ॲप, एक क्लिप, एक अननोन प्रोफाईल, एक मेसेज आणि अफेअर चालू. पण फक्त टेक्नॉलॉजी कारणीभूत आहे का? नक्कीच नाही. त्याच्यामागं इतर देखील कारणं आहेत. सर्वात महत्त्वाचं जे कारण जे आम्हाला वाटतं ते म्हणजे इमोशनल डिप्रिवेशन. भावनिक आधार. जर एखादी व्यक्ती एकटी असेल, दुःखी असेल, त्रासलेली असेल, तिला कोणी विचारणार नसेल, अशा स्त्रीला एखाद्यानं आधार दिला, तुला कसं वाटतं, तू कशी आहेस म्हणून भावनिक
ओलावा निर्माण झाला आणि त्या स्त्रीला वाटलं की हा माझा आधार आहे, हा मला समजून घेतो, तर त्या ठिकाणी ज्या अफेअरची किंवा विवाहबाह्य संबंधांची सुरुवात होऊन जाते. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे लैंगिक असमाधान. बऱ्याच लोकांना वाटतं की लैंगिक असमाधानामुळेच अफेअर होतात. तसं कारण नाही आहे, पण थोड्या अंशी तेही कारण आहे. ज्यावेळी लग्नामध्ये एक लैंगिक दुरावा असतो, एकाच बेडरूममध्ये नवरा बायको पार्टनरसारखे राहत असतात, शरीरसंबंधाचा शरीरसुखाचा अभाव असतो, तो कुठेतरी लैंगिक संबंधाच्या तृप्तीसाठी देखील एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरचा मार्ग निवडला जातो. तिसरं महत्त्वाचं जे कारण आहे ते म्हणजे लोनलीनेस. मॅरेजमध्ये असणारं एकटंपण. जरी पार्टनर असेल, जरी नवरा असेल, जरी बायको असेल, तरी मन एकाकी असतं. एक अधूरपणा असतो. तो अधूरपणा पूर्ण करणारी तिसरी व्यक्ती ज्यावेळी संसारामध्ये येते, त्यावेळी ते लोनलीनेस दूर होण्याच्या सहाऱ्याने अफेअरचं प्रमाण वाढतं. चौथी आणि महत्त्वाची गोष्ट जी काही स्टडीजमध्ये पण समोर आलेली आहे, ती म्हणजे एम्प्लॉयमेंट प्लेस, वर्क कल्चर. सर्वात जास्त अफेअर जी होतात ती कामाच्या ठिकाणी होतात. कारण कामाच्या ठिकाणी वेळ भेटतो, गप्पा होतात, शेअरिंग होतं, आपलं दुखावलेलं मन ओपन होतं आणि त्याच्याबरोबर कम्फर्ट झोन राहतो. आणि बराच वेळ एकमेकाला दिल्यामुळे हा जो एक्स्ट्रा मॅरिटलचा अफेअर अचानक उद्भवत नाही. ही हळूहळू बाहेर जगाला सांगणारी जी मैत्री आहे की आमची फक्त मैत्री आहे, ती फक्त मैत्रीण आता कुठे कुठे त्या अफेअरमध्ये कन्व्हर्ट झालेली असते. त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा काय होतं, कामाच्या ठिकाणी लोकांचा बराच वेळ जातो आणि घरी राहण्याचा वेळ हा कमी असतो. जास्त वेळ ज्या ठिकाणी स्पेंड केला जातो त्या ठिकाणच्या लोकांशी भावनिक नातं लोकांचं जास्त बनतं. त्यामुळे वर्कप्लेसच्या ठिकाणी, कामाच्या ठिकाणी विवाहबाह्य संबंधाचं प्रमाण वाढत चाललं आहे. आणि शेवटचं जे महत्त्वाचं कारण आहे ते आहे मिडलाईफ क्रायसिस. मिडलाईफ क्रायसिस म्हणजे 30-40 आल्यानंतर अरे माझं काय चाललं आहे, माझ्या आयुष्यात काहीच घडलं नाही, माझ्या आजूबाजूची लोकं बघा कसे चालले आहेत, कोणाचं काय चाललं आहे. याच्यामुळे कुठंतरी माणूस तो आनंद शोधत असतो, आयुष्याचा गोल शोधत असतो आणि त्याच्यामध्ये त्याच्या आयुष्यात कोणीतरी आलं तर एक तरुणपणाची भावना जागृत होते. आपल्या आजूबाजूच्या लोकांशी होणारं कंपॅरिझन, मीडिया, सोशल मीडियामध्ये बघितल्या जाणाऱ्या घटना, त्याच्यामुळे माणसाचं मन कुठंतरी त्या फॅन्टसीमध्ये राहतं आणि त्या फॅन्टसीच्यामध्ये कधीकधी माणूस वाहत जातो. जरी ते सत्य नसेल, जरी तो भ्रम असेल, तरी तो माणसाला समजत नाही आणि मिडलाईफ क्रायसिस बऱ्याच वेळा माणसांना अफेअरमध्ये घेऊन जाऊ शकतो. आता पुढचा तुम्ही प्रश्न विचाराल की कोणत्या वयामध्ये जास्त अफेअर होतात. प्रश्न नाजूक आहे, पण उत्तर याचं म्हणावं तसं कडवं सत्य आहे. पुरुषांची अफेअर सर्व वयामध्ये बघायला मिळतात. अगदी वयात आल्या 18व्या वर्षापासून ते म्हाताऱ्या वयापर्यंत. स्त्रियांची अफेअर्स किंवा जे विवाहबाह्य संबंध आहेत ते वयाच्या 35 नंतर जास्त वाढतात. त्याची नेमकी कारणं सांगता येत नाहीत, पण कुटुंबाची जबाबदारी संपलेली असते, मुलं थोडी मोठी झालेली असतात, मेनोपॉझल एज झालेलं असतं, प्रेग्नन्सीची भीती नसते, अशी काही कारणं असू शकतात. पण निश्चित असं अफेअर होण्यासाठी कुठलं वय आहे असं म्हणता येत नाही. कोणत्याही वयामध्ये विवाहबाह्य संबंध किंवा अफेअर होऊ शकतं. अफेअर फक्त शरीर संबंधाशीच संबंधित आहेत का? नाही. अफेअर पण वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. जसं पहिला प्रकार आहे इमोशनल अफेअर. सकाळी एक पुरुष उठलाय, बायको झोपेत आहे, तो पहिला मेसेज आपल्या मैत्रिणीला गुड मॉर्निंग म्हणून पाठवतोय. त्याच्या दिवसाची पहिली खुशी त्याची घरात नाही आहे, त्या मेसेजमध्ये आहे. तो आहे घरामध्ये पण त्याचं मन बाहेर आहे. तर याला म्हणतात इमोशनल अफेअर. ही फक्त मैत्री नसते, ते एक इमोशनल अफेअर असतं. दुसरं अफेअर आहे ते फिजिकल अफेअर. फिजिकल अफेअर म्हणजे भावना नाहीत, पण फक्त एकदा झालं. पण एकदा देखील खूप असतं. एकदा संबंध आलेला देखील खूप असतो, कारण तो मनावरती जखमा करून जातो, नात्यावरती जखमा करून जातो. तर याला म्हणतात फिजिकल अफेअर. तिसरं जे अफेअर आहे ते डिजिटल अफेअर. डिजिटल अफेअर म्हणजे वेगळंच आहे. सेक्स टेक्सिंग तुम्ही ऐकलं असेल. म्हणजे त्याच्यावरती सेक्स चॅट होणं, रोमॅन्टिक गप्पा मारणं, परस्पराशी कधी नाही भेटणं,
पण डिजिटली एकमेकांशी कनेक्ट असणं, डिजिटली एकमेकावरती प्रेम करणं, अगदी व्हिडिओ कॉल, व्हिडिओ चॅटिंग इथंपर्यंत ते अफेअर असतं. चौथ्या टाईपचं अफेअर असतं वन नाईट स्टँड, रात गई बात गई. म्हणजे वर्षातनं कधीतरी भेटलो, अचानकपणे झालं, त्या रात्रीनंतर पुन्हा कधीच झालं नाही. अशी अफेअर कायम नाही राहत, पण त्या मनाच्या कप्प्यात कुठे ना कुठे ती रात्र ती नेहमी जिवंत राहते, ती रात्र संपत नाही. आणि पाचव्या टाईपचं जे अफेअर आहे ते आहे लॉंग टर्म अफेअर. लॉंग टर्म अफेअर म्हणजे वर्षानुवर्ष चाललेलं अफेअर असतं. त्याच्यामध्ये दोघंही विवाहित असू शकतात, एक विवाहित दुसरा अविवाहित असू शकतो. पण हे वर्षानुवर्ष चालून समोरच्याची फसवणूक करून किंवा समोरच्याच्या डोळ्यासमोर निर्धास्तपणे चाललेले अफेअर असतात. याच्यामध्ये भावना देखील असतो, सेक्स देखील असतो, फक्त लिगल त्या नात्याला नाव नसतं. तर आपण असे अफेअरचे वेगवेगळ्या पद्धतीचे 5 प्रकार बघितले आणि हे 5ही प्रकार भारतामध्ये अस्तित्वात आहेत. आपण जे बोलतोय काही हवेमध्ये बोलत नाही. आपण जे आहे ते सत्य तुमच्यासमोर कोणी बोलणार नाही. आम्ही उघडपणे बोलतोय, कारण जोपर्यंत बोलणार नाही तोपर्यंत लोकांना समजणार नाही, आणि जोपर्यंत लोकांना समजणार नाही तोपर्यंत हा प्रॉब्लेम किती मोठा आहे आणि याच्यामुळे समाजावरती किती पडसाद उमजत आहेत याची आपल्याला कल्पना येणार नाही. गेल्या महिन्यापूर्वी एक जोडपं माझ्याकडे आलं होतं. सुशिक्षित, सुसंस्कारी, दोघंही नवरा बायको नोकरी करणारे. त्यांचा प्रेमविवाह होता. एकमेकाचं असं वाटत होतं की मेड फॉर इच अदर. एकाच घरात राहायचे, एकच बेडरूम शेअर करायचे. फक्त प्रॉब्लेम होता संवादाचा अभाव. तू कशी आहेस, तुला कसं वाटतं, आपण कुठेतरी जाऊ, ह्या गोष्टी, ह्या शब्दांचा, प्रेमभरी शब्दांचा जो काही ठेवा हवा होता तो त्या लग्नामध्ये नव्हता. एक दिवस नवऱ्याने अचानकपणे बायकोचा मोबाईल हाती घेतला. एक मेसेज दिसला, आपण हॉटेलमध्ये भेटायचं का. त्याच्या तळपायाची वाळू सरकली. मनामध्ये प्रचंड भीती तयार झाली. तो अक्षरशः कोसळून गेला. त्यानं कधीच विचार केला नव्हता देखील असं देखील लग्नात होणार आहे. त्याच्यानंतर प्रचंड वाद झाले. हे असं का झालं त्याचे एक्सप्लेनेशन आले आणि हे वाद विवाद होत होते. त्या व्यक्तीचं दरवाजाच्या बाहेरच्या फटीकडे लक्ष गेलं. 7 वर्षाची मुलगी ते सर्व ऐकत होतं. त्यावेळी त्याला जाणवलं ह्या सर्व लग्नामध्ये, ह्या सर्व प्रॉब्लेममध्ये एकच व्यक्ती हरत आहे. ती तो किंवा ती नाही, ती 7 वर्षाची मुलगी. तर आपल्याला जाणून घ्यायचं आहे अफेअर होऊ नये म्हणून काय करावं, आणि अफेअर जर झालं असेल चुकून तर त्यातून बाहेर कसं पडावं. सर्वप्रथम आपण बघू की अफेअर होऊ नये म्हणून काय करावं. तत्पूर्वी एक वादाचा मुद्दा आणि तुम्हाला देखील विचारायला लावणारा मुद्दा मी आणणार आहे. याच्यावरती वर्षानुवर्ष डिबेट होतात. मनुष्य प्राणी मोनोगॅमस आहे की पॉलिगॅमस. मोनोगॅमस म्हणजे आयुष्यभर एकाच साथीदारावर राहणारा. पॉलिगॅमस म्हणजे इतर प्राण्यासारखा वेगवेगळ्या साथीदार राहणारा. खूप मोठा डिबेटचा विषय आहे. मानणारे असे देखील म्हणतात की जर कुत्र्यावरती प्रेम होतं, मांजरावरती प्रेम होऊ शकतं, तर एका माणसाचं अनेक माणसावरती का प्रेम होऊ शकत नाही. मानणारे संस्कारात्मक, संस्कारशील लोक हे देखील मानतात की नीतिमत्ता, नियम हे पाळल्याशिवाय समाज राहणार नाही. तर मोनोगॅमस मॅरेजच हे आहे. 100% कायद्याने, संविधानाने किंवा आपल्या भारताच्या ज्या ह्याच्यामध्ये लिहिलेलं आहे तर त्याच्यानुसार एक्स्ट्रामॅरिटल अफेअर हा ज्या पद्धतीनं वेगवेगळे जजमेंट येतात तो गुन्ह्यामध्ये नोंदवला जातो. पण येणाऱ्या काळात अजून काही गोष्टी घडेल याच्याबद्दल सांगणारा मी काही कायदातज्ञ नाही, पण एक मानसतज्ञ म्हणून हे होऊ नये म्हणून काय करावं याच्याविषयी काही टिप्स मी तुम्हाला देणार आहोत. तर सर्वजणांनी ह्या टिप्स मन लावून ऐकायच्या आहेत आणि आचरणात आणायच्या आहेत. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. प्रिव्हेन्शन इज अ बेटर दॅन क्युअर. अफेअर होऊ नयेत म्हणून काळजी घेतली पाहिजे, आणि ती काय काळजी घेतली पाहिजे मी तुम्हाला सांगेन. महत्त्वाचा मुद्दा, फक्त 5 मिनिटे, दिवसातील फक्त 5 मिनिटे तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर, साथीबरोबर घालवा. आज तुला कसं वाटतं, तू कशी आहेस, काय चाललंय, जेवण केलंस का,
असे 4-5 डायलॉग ज्याच्यामध्ये तुमच्यामध्ये सुसंवाद तयार होईल. तुला माझी काळजी वाटते, तिला माझी काळजी वाटते, एक भावना तयार होईल. तर दररोजची 5 मिनिटे तुम्ही एकमेकांना देणं खूप गरजेचं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, लग्नामध्ये लैंगिक जवळीक ठेवा. तुमची लैंगिक जवळीक किती असावी, काय असावी, आठवड्यातून, महिन्यातून किती व्हावी, हे कुठेही लिहिलेलं नाही आहे. तुमची जेवढी लैंगिक जवळीक असेल तेवढी नाती घट्ट राहतात. मतलब फाईट शुड बी क्लीन, बेडरूम शुड बी डर्टी. म्हणजे भांडणं तुमची स्वच्छ असावी, तुमच्या बेडरूममध्ये तुमचं बेडरूम आनंदाने फुललेलं असावं. त्यामुळे लैंगिक जवळीक ठेवा. तिसरी महत्त्वाची गोष्ट, वर्क प्लेस बाउंड्रीज. कामाच्या ठिकाणी तुमच्या डिसिप्लिन तुम्ही ठेवा. कुणाशी काय शेअर करायचं, कुणाशी काय बोलायचं, किती मर्यादित बोलायचं, मैत्री कुठंपर्यंत वाटवायचे, त्याच्या मर्यादा तुम्हाला कोणी घालून देणार नाही. त्या मर्यादा तुम्हाला स्वतःलाच घालाव्या लागतील, स्वतःवरतीच बंधन आणावे लागतील. वॉर्निंग साईन ओळखा. असं कधी वाटतंय की आधी आपण कोणाच्या टचमध्ये आलो, सहवासात आलो, मैत्री झालेली आहे आणि याच्यामध्ये आपला पाय घसरू शकतो किंवा याचं परिवर्तन पुढं अफेअरमध्ये होऊ शकतं, तर वेळीच थांबा. एखाद्या व्यक्तीचा विचार तुम्हाला वारंवार येत असेल, तुम्हाला वारंवार मेसेज करावा लागत असेल, तर ते आपल्या जोडीदाराला शेअर करा, त्याच्याशी संवाद साधा आणि लपवून ठेवू नका. तर वॉर्निंग साईन ओळखा. आणि शेवटची महत्त्वाची स्टेप, नातं जेव्हा आजारी पडतं तेव्हा डॉक्टरकडे जायला विसरू नका. काउन्सलरकडे जा. जसा ताप आल्यानंतर आपण डॉक्टरकडे जातो आणि गोळी घेतो, इंजेक्शन घेतो, तेव्हा जेव्हा नात्याला ताप येईल, वातावरण तापदायक होईल, अशावेळी काउन्सलरकडे घ्या आणि मानसोपचाराची, काउन्सलिंगची मलमपट्टी नक्की करा. तर याचा आपला विवाह, नातं वाचवण्याला नक्की फायदा होईल. आता पुढचा प्रश्न येईल काही जणांचा, सर घटना घडून गेलेल्या आहेत. माझ्याकडे तर घटना घडून गेल्यानंतरच लोक येतात. त्यावेळी लोकांचा असा प्रश्न होतो की सर आता असं झालेलं आहे, कधी नवरा बायकोला पकडते, बायको नवऱ्याला पकडते, अफेअर झालेले आहे, घटना घडलेली आहे, तर काय करायचं? आता याचं प्रत्येकाकडे उत्तर प्रत्येकाचं असतं. जसं सारथी फक्त रथ चालवतो, तसा काउन्सलर, सायकॅट्रिस्ट, सायकोलॉजिस्ट टॉर्च बेरर असतो, रस्ता दाखवण्याचं काम करेल. रस्ता तुम्हाला स्वतःच चालायचा आहे. तर याच्यामध्ये काय मार्ग निवडू शकतो जर अशी घटना घडली असेल तर? तर अशी घटना घडली असेल तर, जर तुम्ही अफेअर केलं असेल तर सर्वप्रथम त्याचा स्वीकार करा. हे अफेअर का झालं याचा ॲनालिसिस करा. जी जबाबदारी आहे, जे घडलं त्याची जबाबदारी स्वीकारा. नात्यामध्ये कुठे कमी पडलो याचा अभ्यास करा. जोडीदाराशी क्षमा मागा. नातं पुन्हा चांगलं करण्यासाठी शून्यापासून सुरुवात करा. जोडीदारानं मला लगेच माफ करावं आणि याच्यातून मी लगेच बाहेर पडावं अशी अपेक्षा बाळगू नका. नात्याला थोडासा वेळ द्या. नात्याला वेळ दिल्यानंतर याच्यातून येणाऱ्या वेळेमध्ये काय तर मार्ग निघू शकतात. जर तुमच्या साथीदारानं अफेअर केलं असेल, पार्टनरनं अफेअर केलं असेल तर काय करावं? त्या ठिकाणी 2 गोष्टी येतात, एक रिॲक्शन आणि रिस्पॉन्ड. रिॲक्शन म्हणजे काय की हृदयातून आलेली फुत्कार, हृदयातून आलेला एक चित्कार, राग, त्रागा, त्रास, रडणं, हे सगळं होऊ शकतं आणि हे होणं चुकीचं नाही आहे. पण अचानक काही केवळ टोकाचे निर्णय देखील येतात. आत्महत्येचा विचार येतो, मरून जाण्याचा विचार येतो, डिवोर्स घ्यायचा तत्काळ निर्णय येतो किंवा मुलांना स्वतःला काहीतरी हानी पोचून घरातून निघून जाण्याचा विचार येऊ शकतो. तर रिॲक्टिव्ह होण्यापेक्षा रिस्पॉन्स घ्या. थोडा वेळ घ्या, मेंदूनं विचार करा, झालेला प्रॉब्लेम लिहून काढा, आपल्या वरिष्ठांशी, नातेवाईकांशी सल्ला मसलत घ्या, जोडीदाराशी परत संवाद साधा, मग काउन्सिलिंगचे सल्ले घ्या. याच्यातून जो तुम्हाला योग्य वाटेल, जर संधी देण्यासारखा पार्टनर असेल, गुन्हा एकदाच घडला असेल, तुम्हाला विश्वास असेल की तो पुन्हा बाहेर येईल, तर संधी द्यायला काहीच हरकत नाही. तोडणं 1 मिनिटात होऊ शकतं, जोडायला खूप वेळ लागतात. त्याच्यामुळं रिॲक्टिव्ह न राहता रिस्पॉन्सिव्ह व्हा. अशी घटना घडली असेल तर तुम्ही लॉंग टर्म विचार करून निर्णय घ्या. अफेअरमध्ये फेअर असं काहीच नसतं. अफेअरमध्ये फक्त फिअर आणि टीअर्स असतात. फॉरगिव्हनेस म्हणजे फक्त माफ करणं नाही. फॉरगिव्हनेस म्हणजे खूप मोठी ताकद. तुटलेलं हाड ज्यावेळी जोडतं ना, त्यावेळी ते अजून मजबूत होतं.
तर अफेअर तुटल्यानंतर, अफेअर झाल्यानंतर त्याच्यातून देखील एक बदलण्याचा मार्ग असतो. तो बदलण्याचा मार्ग आणि आयुष्य सुखी करण्याचा मार्ग आपण स्वीकारला पाहिजे. तर मी भारतातल्या तमाम जोडप्यांना सांगेन, अफेअरमध्ये काहीच फेअर नसतं. ती होऊ नये म्हणूनच काळजी घेतली पाहिजे. कारण संस्कारांनी, समाजाच्या नियमांनी आपल्याला जे काही शिकवलं आहे ते आनंदासाठी आहे. आणि क्षणिक सुखाचं जे अफेअर आहे ते अनंतासाठी वेदना देऊन जातात. आणि त्या वेदना फक्त त्या जोडप्याला भेटतात असं नाही, त्या जोडप्यालाही भेटतात, त्याच्या मुलांनाही भेटतात, कुटुंबालाही भेटतात. आणि अनंत काळासाठी एक दुःख, एक कधी न भरणारी जखम घेऊन जाते. तेव्हा आजच तुम्ही स्वतःला प्रश्न विचारायचा आहे, मी खुश आहे का? माझं आयुष्य सुखात चाललं आहे का? आणि जर असेल तर घरी गेल्यानंतर 3 जादूचे शब्द बोलायला विसरू नका. आय लव्ह यू.